हॅलो नमस्कार, नवीन व्हिडिओमध्ये स्वागत करते मी ज्योती सुरसे फॅशन डिझायनर मराठी आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर ताईंनो, बऱ्याच ताईंनी मला कमेंटमध्ये विचारलं होतं की ताई तू बोटनेक ब्लाऊजचा मापाचा चार्ट आम्हाला कधी देणार, आणि खूप दिवस झाले आम्हाला चार्ट हवा आहे. आता कटोरी ब्लाऊज डिपनेकमध्ये किंवा ते डिपनेक चार्ट मी तुम्हाला दिलेला आहे, ठीक आहे. तर ते 1-2 दिवसाखाली व्हिडिओ आला होता, पण त्यामध्ये सुद्धा मला बऱ्याच ताई म्हटलं की ताई बोटनेक ब्लाऊज चार्टसुद्धा दे, जे की वरून आत्ता खूप जास्त ट्रेंडिंगमध्ये आहे. आणि आपल्या या चॅनलवरती बोटनेक ब्लाऊजचं कटिंग स्टिचिंग बऱ्याच साईजमध्ये आहे. ब्लाऊजचं ते वेगवेगळे डिझाईन्स पण आहेत, ते तर तुम्ही बघतच असाल. पण जे चार्ट आहे तो देणं तुम्हाला खूप गरजेचं होतं, कारण खूप कमेंट्स यायच्या की ताई बोटनेक ब्लाऊजला 28 साईजला किती घ्यायचं, मुंडा किती घ्यायचा, शोल्डर किती घ्यायचं, प्लस गळारुंदी किती घ्यायची, आणि परत ह्या साईजला किती किती घ्यायचं. मग म्हटलं चला आता तुम्हाला फायनली तो चार्ट देऊन टाकते, म्हणजे तुमच्या लक्षात येत जाईल की कोणत्या मापाच्या ब्लाऊजला आपल्याला किती घेतलं पाहिजे, कसं घेतलं पाहिजे, त्यामध्ये कमी जास्त कसं केलं पाहिजे. या सर्व गोष्टी तुम्हाला डिटेल व्हिडिओमध्ये मी ते समजून सांगणार आहे. आणि तो चार्टही तुम्हाला व्यवस्थित समजून सांगणं तितकेच गरजेचं आहे. त्यासाठी मग हे व्हिडिओ मी बनवायला घेतलेला आहे, वेळातला वेळ काढून तुमच्यासाठी स्पेशली. तर चला, व्हिडिओ कुठेही स्किप करायचा नाही, अगदी शेवटपर्यंत व्यवस्थित बघायचा, म्हणजे तुमच्या लक्षात येईल. आणि व्हिडिओला लाईक पण करायचे आणि चॅनलला सबस्क्राईब पण करून ठेवायचे. आणि व्हिडिओला लाईक अगोदर करायचे, मग व्हिडिओ बघायचा, म्हणजे तुमच्या नंतर लक्षात नाही राहायचं, त्यासाठी म्हणते. आणि जो व्हिडिओच्या खाली हाईप असतं तर तिथं सुद्धा प्रेस करायचं, ते आपण बटनला प्रेस करून ठेवायचं, जेणेकरून मग तुम्हाला आपले हे व्हिडिओ जास्त इतर मैत्रिणींसोबत शेअर होतील. तर चला आता व्हिडिओला सुरुवात करूया. आपण घेतलेला आहे आता बोटनेक ब्लाऊजचा चार्ट. तर आता हे तुम्हाला व्यवस्थित समजून सांगणं मला तितकेच गरजेचं आहे, म्हणून मी व्यवस्थित तुम्हाला समजून सांगते. तर बघा, बोटनेक ब्लाऊज मापाचा चार्ट असणार आहे. इथं छातीचा भाग असणार आहे, हे शोल्डर असणार आहे, मुंडा, गळारुंदी आणि गळ्याची उंची. तर ह्याच बेसिक ज्या 4 गोष्टी आहेत त्या गोष्टी आपल्याला खूप जास्त गरजेचं आहे. शोल्डर, मुंडा, गळारुंदी आणि गळा उंची. आता हे बोटनेक ब्लाऊजमध्ये किती घेतलं जातं, काय घेतलं जातं, त्याचबरोबर बोटनेक ब्लाऊज नेमका असता तरी कसा. आता बऱ्याच ताईंना असं होतं की पहिले जे जुने टेलर होते तर त्यांना कधी म्हणजे बोटनेक ब्लाऊज शिवता म्हणजे आलाच नाही असंही होतं. आणि बोटनेक ब्लाऊजचं पहिलं काही फॅशन नव्हतं. आत्ता 2-4 वर्षाखाली बोटनेक ब्लाऊजचं फॅशन निघालेलं आहे, आणि ते आत्ता सध्या तरी खूप जास्त ट्रेंडिंगमध्ये आहे. बोटनेक ब्लाऊज साधी सिंपल पण दिसायला युनिक दिसते, त्यामुळं खूप जास्त ट्रेंडिंगमध्ये आहेत. तर आपल्याला बोटनेक ब्लाऊज पूर्ण बंद हवा असेल तरीसुद्धा चालतो, किंवा त्यामध्ये डिझाईन हवी असेल तरीसुद्धा चालतो. तर म्हणजे खूप जास्त चालतो तो ब्लाऊज बोटनेकमध्ये. तर चला, तर तेच बघणार आहोत. तर छातीचं माप आता इथं मी तुम्हाला सर्व चार्ट तर मी दाखवलेलाच आहे, पण आता मी तुम्हाला इथं सगळ्या गोष्टी दाखवणार आहे. पूर्ण डीपमध्ये तुमच्या लक्षात येईल आणि व्यवस्थित तुम्हाला समजूनही सांगते. तर तुम्हाला माहितीच असेल बोटनेक ब्लाऊज हे मागून बंद असतो, जे की डीपनेकमध्ये कसा थोडासा मोठा असतो गळा, जे की उंचीला आपण 7 इंचाच्या पुढचा उंची त्यामध्ये घेत असतो. आणि डीपनेकमध्ये 4.5-5 किंवा 7 इंचाच्या आतमध्ये जो गळा असतो तर ते आपला बोटनेकमध्ये असतो, ठीक आहे. आणि डीपनेक आपला 7 इंचाच्या पुढच्या गळ्याचा ब्लाऊज असतो, तो डीपनेक असतो. बोटनेक ब्लाऊज हे आपल्या 7 इंचाच्या आतमधला गळा असतो, ते बोटनेक ब्लाऊज असतो. तर अशा पद्धतीचा हे बोटनेक ब्लाऊजचा चार्ट आहे. तर आज समजून घेऊया सगळं चला. तर बघा, छातीचं माप आहे 28 ते 29, ठीक आहे. ह्या 2 साईजसाठी तुम्ही इथं गळारुंदी शोल्डर आपण इथं 6.5 इंच घेऊ शकतो, मुंडा आपण इथं 6.5 इंच घेऊ शकतो. त्याचबरोबर गळारुंदी आपण इथं 3.5 इंच आणि गळा उंची 3.5 इंच. ह्या अशा पद्धतीने तुम्ही इथं हे माप घेऊ शकता. तर बघा, आता 28 ते 29 साईज खूप छोटी असते, आणि त्यांना जास्त त्यांची पाठही खूप रुंद नसते. त्यांचं तुम्हाला झालं शक्य तर तुम्ही जे कोणती तुमचे कस्टमर असतात तर त्या कस्टमरच्या तुम्ही मागे छातीतून, म्हणजे छातीतून जे तुमचं माप असतं ते तर तुम्ही घेतातच, पण तुमचं पूर्ण त्यांचं शोल्डर मोजून घ्या, जेणेकरून तुमचं पूर्ण त्यांचं शोल्डर तुम्ही मोजून घेतलं कस्टमरचं. जर पाठीवरती तुम्ही पूर्ण शोल्डर मोजून घेतलं ह्या खांद्याचं त्या खांद्यापर्यंत, तर मग तुम्हाला ते सोपं पडेल. तर ते मापं कशी घ्यायचे, काय घ्यायचे, ह्याच्यावरती सुद्धा आपला एक सेपरेट व्हिडिओ लवकरच येईल. तर बघा, तुम्ही तर बघितलं 28 ते 29 साईजसाठी आपण शोल्डर 6.5 घ्यायचा आहे, मुंडा पण 6.5 घ्यायचा आहे, गळारुंदी आपण 3.5 घ्यायची आहे, आणि त्याचबरोबर आपण गळा उंचीसुद्धा 3.5 घ्यायची आहे, ठीक आहे.
त्यानंतर बघा 30-31साठी आपल्याला शोल्डर घ्यायचा आहे 6.5 इंच, मुंडा घ्यायचा आहे 6.5 इंच आणि गळा रुंदी घ्यायची आहे 3.5 इंच आणि गळा उंची पण घ्यायची आहे आपल्याला 3.5 इंच. ठीक आहे. त्यानंतर आपल्याला 32 आणि 33साठी आपल्याला थोडंसं माप वाढवावं लागतं. जसं जसं साईजनुसार छातीनुसार माप वाढतं, छाती वाढते, तसंच प्रत्येकाची माप आपल्याला शोल्डर पण थोडं थोडं वाढत असतं, मुंडाही वाढत असतो, गळा रुंदी आपल्याला त्यानुसार मग कमी जास्त घ्यावी लागते. तर बघा आता त्यानंतर बघा 32 आणि 33साठी आपल्याला इथं घ्यायचं आहे 6.25 इंच. ठीक आहे. 32 आणि 33साठी 6.25 इंच आपल्याला इथं हे घ्यायचं आहे शोल्डर. ठीक आहे. आता 6.75 म्हणजेच 6.25 इंच, जसं की मी तुम्हाला मागच्याच व्हिडिओमध्ये टेप समजून व्यवस्थित सांगितला होता. तर बघा मी आता एकदा तुम्हाला व्यवस्थित दाखवते परत. तर बघा आता 6.25 इंच 6 इंच म्हणजे किती होतं आहे. आता हे पूर्ण झालं हे 6 इंच. आता 6ला हे 2 रेषा कमी आहे का नाही कमी या 2 रेषा, तर मग ह्या 2 रेषा कमी असल्या की मग मात्र आपलं हे 6.25 इंच होतं. तर बघा आता इथं हे 6.25 इंच आपण शोल्डर घ्यायचं आहे आणि त्यानंतर मग आपल्याला इथं 6.25 इंचच आपल्याला मुंडा पण घ्यायचा आहे. आता मुंडा जर तुम्हाला वाटलंच तर तुम्ही जास्त टाईट होतं आहे असं होतं आहे तर मग तुम्ही इथं थोडासा वाढवू शकता, किंवा तुम्हाला वाटलंच तर तुम्ही तर 7ही घेऊ शकता, किंवा तुम्हाला वाटलंच तर 7.5ही घेऊ शकता. आता साईजनुसार तुमचा कस्टमरची बॉडी कशी आहे त्यानुसारही तुम्ही थोडंफार कमी जास्त करू शकता. आणि त्यानंतर आपल्याला गळा रुंदी घ्यायची आहे 3.5 आणि उंची घ्यायची आहे आपल्याला 4 इंच. तर आता इथे 4 इंच का, तर जर तुम्हाला 4 इंच उंची नको असेल, 3.5 घ्यायची असेल किंवा 4.25 घ्यायची असेल तरीसुद्धा घेऊ शकता. पण इथं आपल्याला इथं जे अर्धा इंच आपलं हे त्यावरती पण जात असतं, जे शिलाई मार्जिनसुद्धा जात असतं, त्यासाठी मग हे आपल्याला इथं एक्स्ट्रा पण लागतं. तर बघा आता त्यानंतर घ्यायचं आहे 34 ते 35 साईजला आपल्याला शोल्डर घ्यायचा आहे 7 इंच, मुंडा घ्यायचा आहे 7 इंच, गळा रुंदी घ्यायची आहे 4 इंच आणि गळा उंची पण घ्यायची आहे 4 इंच. तर आता 34 ते 35 साईजला ह्या 2 साईजला आपल्याला एवढं माप घ्यायचं आहे. त्यानंतर बघा 36 ते 37 साईजला सुद्धा आपल्याला म्हणजे 36 आणि 37 साईज म्हणजे तुम्हाला आता कळतच असेल छातीचं माप असतं, तर छातीच्या मापाला म्हणजे 36 आणि 37 ह्या छातीच्या मापाच्या ब्लाऊजला आपल्याला 7 इंच शोल्डर, 7 इंच मुंडा, गळा रुंदी 4 इंच आणि गळाची उंचीसुद्धा 4 इंच घ्यायची आहे. जवळजवळ आता इथं थोडेफार मिळते जुळते हे आपल्याला हे जे आकडे आहेत ते थोडे एक लाईनमधले असतात, मिळते जुळते असतात. त्यासाठी आपल्याला इथे थोडंसं म्हणजे आता कसं असतं प्रत्येकाची बॉडीनुसार वेगळं असतं. तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही बॉडीनुसारच माप घ्या, पण नसेल तर तुम्ही इथं हे छातीच्या मापाप्रमाणे तुम्ही इथं अशा पद्धतीने माप टाकू शकता. तर बघा आता त्यानंतर हे 38 ते 29 साईजला आपल्याला इथं घ्यायचं आहे 7.5 इंच शोल्डर घ्यायचं आहे, 7.5 इंच मुंडा घ्यायचा आहे, 4.5 इंच गळा रुंदी घ्यायची आहे आणि 4.5 इंच गळा उंची पण घ्यायची आहे. ठीक आहे, कळालं. गळा उंची 4.5 आणि गळा रुंदी पण 4.5. त्यानंतर आपल्याला इथे 40 ते 41च्या छातीच्या मापाच्या ब्लाऊजला घ्यायचा आहे 7.5 इंच शोल्डर, 7.5 इंच मुंडा, 4.5 इंच गळा रुंदी आणि गळाची उंचीसुद्धा आपल्याला इथं 4.5 इंच घ्यायची आहे. बेसिक तुम्हाला या छोट्या छोट्या गोष्टी समजून येत असतील तर बघा व्यवस्थित नेट लक्ष देऊन बघायचं आहे तुम्हाला. त्यानंतर बघा इथं आपल्याला 42 ते 43 इंचच्या मापाच्या ब्लाऊजला तर इथं 42 ते 43 जी त्यांची छाती असते पूर्ण घेर, तर त्यांच्यासाठी आपल्याला इथं शोल्डर घ्यायचं आहे 8 इंच, मुंडा घ्यायचा आहे 8 इंच आणि गळा रुंदी घ्यायची आहे 5 इंच आणि गळ्याची उंची घ्यायची आहे 4.5 इंच. तर अशा पद्धतीने तुम्ही हे माप घेऊ शकता. आता त्यानंतर बघा 44 आणि 45 साईजनुसार आपण किती माप घेऊ शकता. इथं 8 इंच तुम्हाला शोल्डर घ्यायचं आहे, 8 इंच इथं तुम्हाला मुंडा पण घ्यायचा आहे. त्यानंतर गळा रुंदीसुद्धा तिथं तुम्हाला 5.5 इंच घ्यायची आहे आणि गळ्याची उंचीसुद्धा आपल्याला इथे 4.5 घ्यायची आहे. तर आता बघा इथं थोडासा फरक दिसतोय. तिथं तुम्हाला 42 ते 43ला तुम्हाला गळा रुंदी 5 इंच घ्यायची आहे आणि 44 ते 45ला 5.5 घ्यायची आहे. आता इथलाच तुम्हाला इथं डिफरन्स सांगते मी थोडासा. आता इथं थोडासा इतका गॅप का पडतोय, तर बघा जे ब्लाऊज मोठ्या मापाचे असतात त्यांची पाठ रुंद असते. शक्यतो तुम्ही त्यांचं शोल्डर त्यांच्या अंगावरती घ्या, म्हणजे मी म्हणते तुम्हाला त्यांच्या शोल्डरवरती पूर्ण शोल्डर मोजून घ्या, पूर्ण आर्मोल मोजून घ्या, छातीचं भाग घ्या. बेसिक तर सगळेच मापं तुम्ही व्यवस्थित अंगावरती घ्या.
त्यानुसार तुम्हाला कसं कसं वाटतंय, काय काय वाटते ते तुम्ही गोष्टी करू शकता. आता फक्त तिथं आपल्याला चुकतंय म्हणजे आपल्याला गरज कशाची लागते तर बघा, इथं गळा रुंदी आणि गळा उंची ह्या दोन गोष्टीची आपल्याला इथं तिथं खूप जास्त गरज लागते. आता जर शोल्डर तुम्ही म्हणायला गेलात, आता ह्या 3 गोष्टीची लागते. सॉरी, 8 इंच म्हणजे आपण इथं घेतलेला आहे की मुंडा, तर मुंडा आणि गळा रुंदी आणि गळा उंची ह्या 3 गोष्टी तर आपल्याला अजिबात समजत नाहीत की आपण आता किती मापाला किती टाकावं. आता शोल्डर तरी तुम्ही पाठीनुसार मोजू शकता, पण आपल्याला मुंडा आणि गळा रुंदी आणि गळा उंची हे 3 गोष्टी तुम्हाला खूप जास्त महत्त्वाच्या आहेत. शोल्डर तरी तुम्हाला पाठीमागं मोजून तुम्हाला त्याचं माप काढू शकता, छातीचा घेर मोजू शकता, त्याच्यावर तुम्ही माप काढू शकता. शोल्डर जर तुम्हाला ह्या खांद्यापासून ते त्या खांद्यापर्यंत तुम्ही मोजलं तर बघा, आता ह्या खांद्यापासून ते ह्या खांद्यापर्यंत तुम्ही शोल्डर मोजलं तर तुम्हाला शोल्डरचा दुसरा भाग टाकायचा आहे. तर ठीक आहे, आपण जी अशी फोल्ड करून घडी टाकतो तर त्याच्यावरून आपल्याला दुसरा भाग टाकायचा असतो. ते हे आपले शोल्डरचे पूर्ण हे दुसरे भाग आहेत. तर तुम्हाला लक्षात आलं पाहिजे ते पण. ठीक आहे, त्यानंतर बघा 46 ते 47 मापाला आपल्याला इथं शोल्डर घ्यायचा आहे 8.25 इंच, म्हणजे 8.25 म्हणजे 8.25 इंच इथं आपल्याला घ्यायचं आहे. ठीक आहे, आता 1 मिनिट तुम्हाला दाखवतेच मी. तर बघा, इथं 8 इंच आपल्याला हे घ्यायचं आहे. ठीक आहे, तर हे आपल्याला इथं 8.25 इंच शोल्डर घ्यायचं आहे, मुंडा घ्यायचा आहे 8 इंच, गळा रुंदी घ्यायची आहे 5.5 इंच आणि गळ्याची उंची घ्यायची आहे 4.5 इंच. तर अशा पद्धतीने हे आपले हे पूर्ण माप घ्यायचं आहे. त्यानंतर बघा 48 ते 49 मापाला आपल्याला किती घ्यायचं आहे. 48 ते 49 मापासाठी आपल्याला 8.5 इंच शोल्डर घ्यायचा आहे, मुंडा घ्यायचा आहे 8.25 इंच आणि त्यानंतर आपल्याला गळा रुंदी घ्यायची आहे 5.5 इंच आणि गळ्याची उंची घ्यायची आहे 4.5 इंच. तर बघा, शक्यतो जितकं शक्य कमी असेल गळ्या उंची तुम्हाला कस्टमरला विचारायचं की तुम्हाला उंची किती चालेल, तुम्हाला बोटनिकमध्ये मानेपासून खाली गळा किती हवा आहे हे सुद्धा विचारा, म्हणजे कसं त्यांच्या डिमांडनुसार तुम्हाला ब्लाऊज शिवून देता येईल. ठीक आहे, त्यानंतर बघा ही आपल्याला साईज म्हणजे छातीचा भाग 50 ते 51 असेल तर तुम्हाला पूर्ण इथं शोल्डर म्हणजे पूर्णतलं निम्म शोल्डर आपल्याला इथं घ्यायचं आहे 8.5 इंच. त्यानंतर मुंडा घ्यायचा आहे 8.25 इंच म्हणजे 8 इंच आणि त्यानंतर अर्ध्यातल्या 2 रेषा म्हणजे अर्ध्यातला अर्ध 2 रेषा टेपच्या, तर इथं 8.25 इंच आपल्याला मुंडा घ्यायचा आहे. त्यानंतर गळा रुंदी घ्यायची आहे 6 इंच आणि गळ्या उंची घ्यायची आहे 4.5 इंच. तर बघा, हे अशा पद्धतीचा हे पूर्ण आपल्या मापाचा चार्ट आहे. जर तुम्हाला आता इथं शक्यतो बेसिक गोष्टींमध्ये प्रॉब्लेम इथं कुठंच येत नाही, फक्त 40 इंचपर्यंत आपल्याला पूर्ण हे मापाचा चार्ट आपला एकदम परफेक्ट बसून जातो. तसा तर हे सर्वच बसतो, पण आता नवीन शिकणारे असतात तर त्यांना हे छोटे छोटे मापं व्यवस्थित बसले जातात आणि मोठ्या मापांमध्ये भरपूर प्रॉब्लेम्स येतात. तर बघा, ज्यावेळेस तुमच्या कस्टमर तुमच्या समोर असेल त्यावेळेस तुम्ही पूर्ण छातीचा घेर मोजून घ्या, व्यवस्थित वहीमध्ये लिहून घ्या. त्याचबरोबर तुम्हाला हे करून घ्यायचं आहे, पूर्ण अंगावरती शोल्डर मोजून घ्यायचं आहे. त्याचबरोबर तुम्हाला मुंडा, गळा रुंदी आणि गळा उंची, तर ह्याच्याविषयी तुम्हाला कस्टमरला विचारायचं आहे. मुंडा तर आपण आपल्या मापानुसार टाकत असतो त्यांच्या मापानुसार, पण गळा उंची आणि गळा रुंदी पण तुम्हाला कस्टमरच्या त्यांची जशी डिमांड असते त्यानुसार तुम्हाला इथं करायचं आहे. तर बघा, कोणाकोणाला शोल्डर खूप जास्त नको असतात, गळा पसरट हवा असतो, बोटनेकमध्ये असो किंवा डीपनेकमध्ये असो, तर ह्या सगळ्या गोष्टी मग त्यांना विचारत घ्यायच्या, जेणेकरून त्यांच्या मापानुसार त्यांच्या आवडीनुसार ब्लाऊज रेडी होतो आणि आपल्याकडून शिवणंही छान होतं. तर पाहू शकता तुम्ही इथं अशा पद्धतीचं हे पूर्ण आपला मापाचा चार्ट आहे. तुम्ही याचा स्क्रीनशॉट काढू शकता आणि मग तुम्हाला इथं अशा पद्धतीने मग तुम्हाला इथं मापाचा पूर्ण व्यवस्थित घेऊ शकता. म्हणजे तुम्हाला कधीही कोणत्याही मापाचा ब्लाऊज असेल तर बोटनेक शिवायचा असेल तर त्यावेळेस मात्र तुम्ही हे माप साईजनुसार वापरू शकता. आता बघा, जर ही छातीचं भाग असेल तुमचं 28 ते 29 तर तुम्हाला हे वापरायचं आहे, 30 ते 31 तर हे वापरायचं आहे, 32 ते 33 हे तर हे वापरायचं आहे. छातीचा भाग असेल घेर असेल तुमचा 34-35 तर हे वापरायचं आहे. म्हणजे जसं तुम्हाला हे पूर्ण जसे जसे छातीचे भाग असतील तसे तसे हे तुम्हाला इथं माप असे टाकायचे आहेत. तर तुम्हाला बेसिक गोष्टी तर इथं समजल्या असतील. तर मी आता तुम्हाला थोडक्यात दाखवते की बोटनेक ब्लाऊज हा कसा असतो. हा आहे बोटनेक ब्लाऊज. हा ब्लाऊज मला खूप सुंदर बसतो आणि म्हणजे बसतो काय, प्रत्येकच ब्लाऊज मला खूप छान बसतो, कारण मी माझे स्वतःचे ब्लाऊज स्वतः शिवते, तुम्ही तर बघतातच.
तर बघा ह्या अशा पद्धतीचा हा पूर्ण बोटनेक ब्लाऊज आहे. हे पूर्ण म्हणजे प्रिन्सेस कट आहे फ्रंटनी आणि हे आहे फ्रंट साईडनी डीप नेकमध्ये थोडासा केलेला आहे मी. आता पुढचा डीप नेक गळा बघा अशा पद्धतीचा असतो. जर तुम्हाला बोटनेकच हवा असेल तर मग हे अशा पद्धतीचा येतो, जे करून असा बोटनेक गळा थोडासा असा पसरट असतो. ठीक आहे. बोटनेक गळ्याची रुंदी ही थोडी जास्त असते आणि डीपनेक गळ्याची रुंदी ही थोडीशी अशी असते, जे की जवळजवळ असते. तर बघा अशा पद्धतीचं हे गळ्याचं माप असतं. आणि इथं तुम्ही बोटनेक ब्लाऊजला इथं खाली तुम्ही पॅटर्न बनवू शकता आणि इथं तुम्हाला मात्र ही गळारुंदी तुमची इथं 3.5च आली पाहिजे. तर अशा पद्धतीचं हे ब्लाऊज आहे. तर आता मापानुसार तर तुम्हाला लक्षात येतच असेल की किती काय टाकायचं आहे. त्यानंतर तुम्ही बोटनेक ब्लाऊजमध्ये तुम्हाला इथं ओपन करायचं असेल तर इथं ओपन करून तुम्ही नॉट लावू शकता किंवा बटन लावू शकता किंवा तुम्हाला असाच ठेवायचा असेल बंद तर बंदही ठेवू शकता. त्याचबरोबर अशा पद्धतीचे तुम्हाला वेगवेगळ्या डिझाईन्स बनवायचे असतील तर ते सुद्धा तुम्ही इथं करू शकता अशा पद्धतीने. आता शोल्डर म्हणायला गेलं तर हे बोटनेक ब्लाऊजमध्ये इतकं शोल्डर परफेक्ट बसतं. जर तुम्हाला जास्त हवं असेल थोडंफार अजून अर्धा पाऊण इंच तर तुम्ही इथं वाढू शकता किंवा कमी हवं असेल तर कमीसुद्धा वाढू शकता. तर हे अशा पद्धतीचे बोटनेक ब्लाऊज तुम्ही इथं करू शकता. आता सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे एक तुम्हाला सांगायची आहे. बोटनेक ब्लाऊजमध्ये तुम्हाला इथं डीपनेकमध्ये फ्रंट कटोरी असो किंवा प्रिन्सेस असो किंवा फोरटक्स असो हे तिन्ही पॅटर्न चालतात डीपनेकमध्ये पण. आणि जे बोटनेकमध्ये असतात ते मात्र तुम्हाला इथं प्रिन्सेस किंवा फोरटक्स हे 2 आणि किंवा 1 टक्स अशा पद्धतीने तुम्हाला हे 3च पॅटर्न तुम्हाला फ्रंटने बोटनेकमध्ये बनवता येतात. जर कटोरी ब्लाऊज असेल तर तुम्हाला ते बोटनेकमध्ये नाही जमत, म्हणजे फ्रंटने बॅकने तुम्ही बोटनेक बनवू शकता. बॅक डिझाईन तुम्हाला बनवायची असेल तर बोटनेक बॅकनेक करू शकता, पण फ्रंटने तुम्हाला कटोरीमध्ये डीपनेकच कापायचं आहे. तर आता ते कसं काय ह्या सर्व गोष्टी डिटेलमध्ये तुम्हाला पुढे पुढे शिकायला मिळणार आहेत. तर तुम्हाला व्हिडिओ आपले कंटिन्यू बघायचे आहेत. तर तुम्हाला तर लक्षात आलंच असेल की हे ब्लाऊज कशा पद्धतीने आपण कशा पद्धतीने मापाचा चार्ट बनवलेला आहे आणि कशा पद्धतीने आपल्याला इथं पूर्ण डिटेलमध्ये मापं टाकायचे आहेत. कोणत्या छातीच्या साईजला किती रुंदी घ्यायची आहे, किती उंची घ्यायची आहे गळ्याची आणि किती शोल्डर, किती मुंडा, हे सर्व काही तुम्हाला व्यवस्थित समजून सांगितलेलं आहे. तरीही तुमचे काही बेसिक काही प्रॉब्लेम्स असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा. आपण त्या विषयावरती सुद्धा व्हिडिओज बनवूयात, म्हणजे तुम्हाला सगळ्या गोष्टी डीपमध्ये जाऊन समजणं खूप गरजेचं आहे. ब्लाऊज क्षेत्र हे असं असतं की तितकं समजून घ्यावं तितकंच कमी आहे. बऱ्याच काही गोष्टी शिकण्यासारख्या असतात ज्या की तुम्हाला पुढच्या भविष्यामध्ये तुमच्या कलेमध्ये तुम्हाला ते उपयोगी पडतात. त्यासाठी तुम्हाला हे सर्व काही डिटेलमध्ये शिकायचं आहे आणि आपल्या मैत्रिणींसोबत हे व्हिडिओ शेअर करायचा आहे, कारण जास्तीत जास्त महिलांपर्यंत हे व्हिडिओ पोहोचावा. कारण बऱ्याच महिलांना बोटनेक ब्लाऊजविषयी कन्फ्युजन असतं की किती घ्यावं काय घ्यावं हे समजत नाही. आणि बोटनेक ब्लाऊजचं कटिंग आणि स्टिचिंगचे व्हिडिओ आपल्या चॅनलवरती ऑलरेडी भरपूर आहेत, तिथे तुम्ही जाऊन करू शकता. त्याचबरोबर हे तुम्हाला मापाचे चार्ट तुमच्या साईजनुसार तुम्ही इथं हे मापं टाकून तुम्ही ब्लाऊज कटिंग आणि स्टिचिंग करू शकता. तर चला आजचा व्हिडिओ तुम्हाला इतकाच. व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. व्हिडिओच्या खाली हाईप बटन असतं त्याला पण प्रेस करा, जेणेकरून मैत्रिणींसोबत व्हिडिओ शेअर होईल आणि मैत्रिणींसोबत शेअर देखील करा. त्याचबरोबर तुम्ही चॅनलवरती नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब पण करा, जेणेकरून तुम्हाला भरपूर काही गोष्टी इथं शिकायला व पाहायला मिळत असतात. आणि चला व्हिडिओला लाईक नक्की करा. भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये इंटरेस्टिंग आणि छानशा नवीन काहीतरी घेऊन येईन. तोपर्यंत व्हिडिओ पाहिल्याबद्दल अगदी मनापासून धन्यवाद. बाय बाय.